नमस्कार माझ्या लाडक्या ताईनो लाडक्या बहिणीनो माझ्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. छाननी थांबली. लाडक्या बहिणींना दिलासा, पण जुलैचे पैसे कधी येणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे. लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा असताना राज्य सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी थांबवल्याची माहिती दिली आहे. राज्यात येत्या काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांपूर्वी सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी थांबवल्याची माहिती आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर या अर्जांची छाननी होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला असून जुलै महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लक्ष लागलंय. छाननी का थांबली? राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला पात्र आहेत की अपात्र आहेत याची छाननी करण्यात येत होती. लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांची नावं यादीतून वगळण्यात येत होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जर या महिला अपात्र ठरल्या तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे तुर्तास या अर्जांची छाननी होणार नाही, अशी माहिती आहे. छाननी पुन्हा कधी सुरू होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या काळात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील अर्ज मंजूर झालेल्या महिलांना महिन्याकाठी 1500 रुपये आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2,34,00,000 इतकी आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 35 ते 40,000 कोटी रुपयांचा ताण पडत आहे. लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 12 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींना मिळालेली आहे. आता जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जातात. तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना 500 रुपये दरमहा दिले जातात. महाराष्ट्रात अशा बहिणींची संख्या 7 लाखांच्या आसपास आहे. लाडकी बहीण योजना तर त्या लाभार्थी महिलांवर होणार कारवाई. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा केले जातात. सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र सध्या या योजनेच्या निकषात ज्या महिलांची नावं बसत नाहीत, त्या महिलांची नावं या योजनेतून वगळण्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन आदिती यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नेमकं काय म्हणाले आदिती? अगोदरच सांगितले होते, ज्यांच्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत त्यांच्यासाठी ही योजना नाही. योजना ही नेहमी गरिबांसाठी असते. ही योजना श्रीमंतांसाठी नसते. मी पण सांगितलं होतं की ज्या महिला नियमांमध्ये बसत नाही त्यांनी स्वतःहून सांगावं मी या नियमांमध्ये बसत नाही. एवढे करूनही ही मंडळी या योजनेचा लाभ घेत असतील तर ते अडचणीचं आहे. अजूनही गाडी बंगले असतील त्यांनी या लाडक्या बहीण योजनेतून माघार घ्यावी. योजनेत बसत नसतानाही ज्यांनी लाभ घेतला त्यांच्यावर अजून काही कारवाई होऊ नये यासाठी मी प्रयत्न करेल. जे या नियमांमध्ये बसत नाही त्यांनी कृपा करून थांबावे. खरोखरच त्यांना आवश्यकता आहे त्यांना न्याय मिळेल, असं आदिती यांनी म्हटलं आहे. हनी ट्रॅपवर प्रतिक्रिया. दरम्यान सध्या राज्यात हनी ट्रॅपचा मुद्दाही चांगलाच गाजत आहे. यावर देखील आदिती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले आहे, हनी आणि ट्रॅप काहीही नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री देखील आहेत. सीडीबीडी काही असतील तर त्या पोलिसांकडे द्याव्यात, त्यावर पोलीस चौकशी करतील, असं आदिती यांनी म्हटलं आहे. सीडीमुळे शिंदे सरकार आलं, सत्तापालट झाला असा दावा काँग्रेस नेते विजय
वडेट्टीवार यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना यावर मी सहमत नाही असं आदिती यांनी म्हटलं आहे.